कोणी ऐकलं पाहिजे असं काहीतरी बोलणारस का तू? अहो बरं मला सांगा, तुम्ही जेवलात का? हो, माझं जेवण झालं. बबलू अजूनही मागे जेवतोय तिकडे. तू जेवलीस का? नाही, मी आता जाईन जेवायला. सावली एक बोलू? फक्त मग असू दे, राहू दे, नंतर बोलतो मी. नाही 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 नाही, बोला ना, मला झोप नाही लागणार नाही तर. पण एक अट आहे सावली, मी जे बोलेन ते तुला पण बोलावं लागेल. चालेल, बघा, बोला ना. आय आय लव्ह सावली. काय बोललो तुम्ही? तुला पण बोलावं लागेल. बोल. लव्ह यू. सावली, चीटिंग नाही करायची. बोल. यू. थँक्यू. थँक्यू? अगं थँक्यू नाही, यू. सावली, फक्त यू बोलायचंय. काय तू आणतेस? मी मी थांबते तुझ्यासाठी, प्लीज आणशील? थांबाल ना नक्की? चल लवकर. मग तुम्ही पुढे व्हा, आम्ही या गाडीत येतो. निघूया. थांबा. अरे या 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 स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. नाही, सरस्वती देवीची उपासना तुम्ही नियमितपणे करतच असता, पण आज तुमचा वारसा तुम्ही ताराकडे सोपवताय आणि या निमित्तानं आमचं मेंदळे कुटुंब तुमच्याशी पुन्हा नव्यानं जोडलं जात आहे, याचा आनंदच आहे. मी खरं सांगू का भैरवी, मला तुझा खूप खूप अभिमान वाटतोय. माझ्या बालपणाची मैत्रीण आहेस आणि तुझ्या संगीताच्या कारकिर्दीला आता 35 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने माझं अखंड कुटुंब इथे उपस्थित आहे. मला खरंच खूप बरं वाटतंय ग. थँक्यू सो मच. पण संपूर्ण कुटुंब नाहीये. हां, म्हणजे सारंगला जावं लागलंय कोकणात, पण बाकी सगळेजण आहोत आम्ही. अगं बरोबर आहे तुझं, पण मग माझी लाडूबाई सावली पण कुठे दिसत नाहीये. सावली आली नाही का? तारा आली आहे ना, पण मग सावलीची काय गरज आहे? नाही, सावली असिस्टंट आहे ना ताराची. आणि बाय द वे, तारा, सावली तुमच्या गाडीत होती ना? नाही वहिनी, आम्हाला वाटलं ती तुमच्या गाडीत आहे. नाही, आमच्या गाडीत नव्हती ती. राहिली वाटतं घरी. गोंधळ झालाय बहुतेक. जाऊ दे, पण आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला. चला. बरं बरं, तुम्ही या ना, या. थँक्यू. दादा, दादा, रिक्षा का थांबत नाहीये? दादा, रुको रुको. दादा थांबा. दादा. माई. हॅलो हॅलो माई. सावली, कुठे आहेस तू? हा, अगं किती उशीर. तेव्हा ना यायला हवी होतीस ना तू. किती महत्वाचा कार्यक्रम आहे आपला, माहिती आहे ना तुला? हो माई, मला काहीच कळत नाही. अहो, तू सगळ्यांसोबत का नाही आली आहेस? सगळे मला एकटीला सोडून गेले आणि आता मी रिक्षासाठी थांबले. थांबतच नाहीये रिक्षा. थांबा. सावली, अगं पाहुणे यायला सुरुवात झालीये. सगळे तगादा लावतायत आता लवकर कार्यक्रम सुरू करा म्हणून. तुझा पत्ता नाहीये. मी काय करू सांग? निघ आता लवकर, ये. हो हो, मी लगेच येते. दादा. ती छळते ही पोरगी मला. जीवाला घोर नुसता.
थांबत का नाहीये कोणी? अरे थांबा 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 थांबा. ए सावळे, काय कुठं भटकतेस तू? हा, तिथं भैरवी माईचा जीव चाललाय. चल लवकर. वहिनी, वहिनी काय वहिनी, नको तिथं भटकायचं. चला चला दादा, लवकर चला. थँक्यू म्हणा. देवा, कुठे राहिली ही सावली? ताराला पण ना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाहीये. इतक्या महत्वाच्या कार्यक्रमाला सावलीला सोबत न घेता कशी येऊ शकते ही? आणि या सावलीला तर मी आता सोडणार नाही. भैरवीजी, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही, कुठे काय, सगळं एकदम व्यवस्थित आहे, छान आहे. नाही, कार्यक्रमाची वेळ होती, आपण सुरू करूया ना? सुरुवात ना? हो, करूया ना. फक्त थोडं आपल्याला थांबायला हवं. काही महत्वाचे पाहुणे यायचे. ओके.